मी गणेश. तुमचं या 30 दिवसाच्या सक्सेस माइंडसेट या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज 7वा दिवस आहे. तर आज आपण छान अशा संकल्पनेवर बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं, "तुला वेळ आहे का?" तर आपण नाही म्हणतो. मग आपल्याला आयुष्यामध्ये वेळच मिळत नाही. एखाद्याने विचारलं, "ही गोष्ट केलीस का?" तर आपण उत्तर देतो, "नाही." का? तर आपल्याला वेळ मिळालेला नाही. असं आपण म्हणतो बऱ्याच वेळेस. मग असं का बरं? त्याचा वेळ कधीही वाया घालवत नाही. हां, ठीक आहे. मग ते मजाच करत नाहीत का? नाही मित्रांनो, आपल्यापेक्षाही जास्त मजा करतात ते. फक्त त्यांच्या वेळेच्या नियोजनाने. मग मित्रांनो, आपल्यालाही या 24 तासापेक्षा जास्त वेळ पाहिजे का? तर तो नक्कीच मिळेल. फक्त तुम्हाला त्याचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे आणि म्हणजेच व्यवस्थापन जमलं पाहिजे आणि जर तुम्ही त्याचं व्यवस्थापन करायला शिकलात, तर तुम्हाला वेळच वेळ मिळणार आहे आयुष्यात. मग चला तर आपण बघूया कसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मिळालेला वेळ ही अशी एक गोष्ट आहे का जी एकदा गेली का ती आपल्याला परत मिळत नाही मित्रांनो. म्हणून आपण तिचं व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आणि याच मिळालेल्या वेळेमध्ये आपण आपल्याला यशसुद्धा मिळण्यासाठी काम करायचं आहे. मग कोणत्याही गोष्टीचं असो. मग आपल्याला जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर या वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यामधला वेळ वाया तर आता आपण बघणार आहोत टाईम डिसिप्लिन कशा पद्धतीने आपल्याला वेळेची शिस्त शिकून घेता येईल. त्याच्यासाठी काही आपण महत्त्वाचे मुद्दे बघूयात. पहिलं नियोजन म्हणजे आपल्याला खूप गरजेचं आहे ते म्हणजे डेली टू डू लिस्ट तयार करणे. मित्रांनो बघा, आपण दररोज डेली उठल्याबरोबर काय काम करायचं हे आपल्याला जर माहीत असेल तर विचार करण्यात आपला वेळ आणि एनर्जी वाया जाणार नाही. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आदल्या रात्री झोपण्यापूर्वीच उद्या काय काम करायचं आहे याची एक छोटीशी टू डू लिस्ट ठेवायची आणि त्या टू डू लिस्टमध्ये महत्त्वाची जी कामं आहेत की जी उद्या झालीच पाहिजेत अशी कामांची लिस्ट तयार करून ते अशी टू डू लिस्टप्रमाणे मांडायचे, म्हणजे जेणेकरून तुमच्या याच्यानुसार जे ठरवलेल्या वेळेनुसार तुम्हाला ते काम करता. दुसरं म्हणजे टाईम ब्लॉकिंग. बघा मित्रांनो, जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ ठरवून दिला तर आपण दररोज ठरल्याप्रमाणे त्याच वेळेस तीच कामं करणार आहे. म्हणजेच अभ्यास करण्यासाठी वेगळा वेळ, वाचण्यासाठी वेगळा वेळ, झोपण्यासाठी वेगळा वेळ, ठराविक वेळ, जेवणासाठी वेळ, ठराविक वेळ, गप्पा मारण्यासाठी ठराविक वेळ आणि आपल्या आवडत्या गोष्टीसाठी म्हणजेच यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती सर्फिंग करण्यासाठी तुम्हाला पण तो पण वेगळा वेळ पाहिजे. मित्रांनो बघायचं, मात्र त्या वेळेमध्ये चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी शिका, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवत आहेत. जसं आपण ही सिरीज बघतायत सक्सेस माइंड आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडणार आहे आणि त्याचा आनंद मला पण होणार आहे आणि तुम्हाला पण त्याचं यश प्राप्त झाल्यानंतर तुमचे घरच्यांनासुद्धा आनंद होणार आहे. यासाठीच आपला हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, नो डिस्ट्रॅक्शन झोन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काम करताय त्या कामाच्या वेळेस तुमचा फोन हा सायलेंट मोडवरती किंवा तुम्ही तिथे घेऊनच जाऊ नका. जेणेकरून तो फोन जरी बघितला तरी आपला माइंडसेट हा डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे आपला वेळ वाया जात असतो. म्हणजेच उदाहरणार्थ काय, तर आपण घेऊ आणि परत सोशल मीडिया स्क्रोल करत बसू आणि किती वेळ जाईल हे आपल्याला माहिती पडणार नाही. म्हणून मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे का आपल्या फोनमधून बाहेर पडा आणि सोशल मीडियाचा वापर त्यावेळेस कामाच्या वेळेस कमी करा. म्हणजेच तुमचं पूर्णपणे लक्ष तिथे असणार आहे आणि तुमच्या कामाची गती वाढली तर तुम्हाला ॲटोमॅटिकली वेळ हा जास्त मिळणार आहे आणि त्या जास्त मिळालेल्या वेळेमध्ये तुम्ही चांगलं काम करणार आहे आणि त्या चांगल्या कामाचा उपयोग तुमच्या सक्सेससाठी खूप महत्त्वाचा आहे. बरोबर की नाही? मग चला तर आपणही आता वेळ वाया घालवू नये. तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करा आणि लास्ट म्हणजे सगळ्यात शेवटची म्हणजे रिव्ह्यू. रात्री झोपताना तुम्ही त्या टू डू लिस्टची रिव्ह्यू करा. तुम्ही नक्कीच यश प्राप्त करण्यासाठी वेळेचं नियोजन करा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा